आणि ज्यांना मी स्वतःहून इंस्टाग्रामवरती मागच्या वर्षी मेसेज करायचो की बाबा आम्हाला बैल भेटेल का, त्यांचं रिप्लाय यावर्षी येतात. पण आता वेल गेलेली आहे ती, आता बैल भेटणार नाही. सारसन खोपलीचा राणा आणि जांभलेकरांचा टायगर यांची एक एक बैल सांगून गाडी जमली होती. आणि आपल्याला आपल्या राणाला आपला रायबा होता आणि टायगरला तिकडे सम्राट निघला होता त्याचा. काय सांगाल? त्याचा नावच ब्रेक फिर रायबा आहे. हा. जसा मैदान असेल तसा तो पळतच जातो आणि पुढे किती रन असतो त्याच्यात तेवढी पळायची क्षमता आहे. कारण की आज जागणी परीक्षा होती, कारण की ती गाडी पडली नव्हती. त्याच्यामुळे आपला कुठेतरी रिक्स होती थोडीफार. पण आपला आदत वासरू मुंबईमध्ये एकमेव असेल का तो एक बैल सांगून निघतो. जे आपली जुनी लोक खेळ खेळायची पहिले का आदत वगैरे असं काय नसायचा, तशीच तो आठवण करून देतो का आदत वगैरे काय नाही, खेळायचं जर त्याच्या क्षमता आहे ओपनचा तो 100% ओपनलाच खेळतो. आता कोणाचा वासरू असेल त्याला पण आपण बैल देऊ, फक्त तो बैलाच्या घरात पळणार पाहिजे. कारण की ती साताराचा वासरू कुठे जाऊ शकतो हे चांगलं दाखवून दिलं रायबाने. आणि 30 लाखाची वस्तू ही फेल पण जातो हे पण दाखवून दिलंय बैलगाडा क्षेत्राने. त्याच्यामुळे बैलगाडा क्षेत्रात कोणी कोणाचा नाही आहे. ज्या दिवशी तुमचा बैल थांबेल त्या दिवशी तुम्हाला बाजूशी जाणारा पण ओळख देणार नाही. ज्या दिवशी तुमचा बैल पळतोय, आज आम्ही पैशाने शेट नाही पण बाजूशी जाणारा प्रत्येक माणूस आम्हाला शेट म्हणून आवाज मारतो, कारण की त्याच्यामुळे मारतो. बरोबर आहे. मित्रांनो, आपण नेहमीच बघत असतो की आपला उसाटणे गावचा रायबा हा सध्या आदत असून एकदम टॉपच्या गाड्या खेळतो आणि एकदम टॉप मध्ये पळतो. आज देखील खोपोलीचा राणा आणि रायबा गुलालासाठी पात्र ठरले. चला दादांशी बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं? रणजित मडवी उसाटणे. दादा आज बघतोय आपला उसटण्याचा रायबा एवढं टॉप मध्ये पळतोय आणि पहिलं पण एकदम छान छान करताय तुम्ही. कसं काय नियोजन झालं आजचा नियोजन अलंकार शेटनेच केला होता. सारसन खोपलीचा राणा आणि जांभलेकरांचा टायगर यांची एक एक बैल सांगून गाडी जमली होती. आणि आपल्याला आपल्या राणाला आपला रायबा होता आणि टायगरला तिकडे सम्राट निघला होता त्याचा. दादा बघायला गेलं तर सम्राट आणि टायगर सध्या चर्चेतली जोडी आहे. ज्या मोठ्या मोठ्या शर्यती त्यांनी पण हे केलेल्या आहे आणि बघायला गेलं तर आपला रायबा पण सध्या टॉप मध्येच पळतोय. चांगली लढत होती, काय सांगाल? हो, ती गाडी अपराजित गाडी होती आणि सर्वांना असं म्हणजे वाटत होतं का ती गाडी या गाडीला मारू शकतो. पण आम्हाला आमच्या बैलावरती डबल विश्वास होता का सामनीच्या बैलाने फक्त त्याला गल्ला देऊन जायला पाहिजे, बाकी आहे त्याचं तो काम करणार आहे पुढं. आणि आज मला तेच तर झालं वाटतं शेवटी. कुठून तरी ती गाडी आपल्या पुढे होती. मधल्या रानाला ओव्हरटेक केला आणि शेवटी सुताला तोंड लावलं रायबानी. काय सांगाल? त्याचा नावच ब्रेक फिर रायबा आहे. हा. जसा मैदान असेल तसा तो पळतच जातो आणि पुढे किती रन असतो त्याच्यात तेवढी पळायची क्षमता आहे. खालची जरी गाडी ती पुढे असली तरी आम्हाला थोडं वाटत होतं, गॅरंटी होती का रायबा पुढे काहीतरी करेल आणि तेच झालं शेवटी. खालनं तर तुम्ही सुट्टीला होतं, पण हो. जेव्हा आपल्याला झेंडा दाखवला तेव्हा आनंद काय होता? कारण का खालनं तर बघताना असं वाटत होता की ती गाडी पुढे गेली. हो, कारण की आजचा विषय झाला तर सर्वजण गाडी सुटल्यानंतर उजी उजी करत होता, पण झेंडा डावीकडे जिंकला तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. कारण की आज जागणी परीक्षा होती, कारण की ती गाडी पडली नव्हती. त्याच्यामुळे आपला कुठेतरी रिक्स होती थोडीफार. पण आपला आदत वासरू मुंबईमध्ये एकमेव असेल का तो एक बैल सांगून निघतो. बरोबर. दादा आता बघतोय बऱ्याचशा वेळेला म्हणजे लोकांना अजून रायबा काय ते माहित नाही. म्हणजे खरं तर खालती सुट्टीला सट्टेवाला असताना त्यांना, कारण का जाम वेळेला तुमचं आणि सट्टेवाल्यांचं असं दुमतच असतंय. काय सांगाल? 100%. कारण की लोक वासरू बघून अंदाज वेगळा लावतात, पण तो वासरू नाही, तो एक प्रकारे बैलच आहे. आणि जे आपली जुनी लोक खेळ खेळायची पहिले का आदत वगैरे असं काय नसायचा, तशीच तो आठवण करून देतो का आदत वगैरे काय नाही, खेळायचं जर त्याच्या क्षमता आहे ओपनचा तो 100% ओपनलाच खेळतो. दादा आदत असून ओपनला खेळायची मजा कशी आहे तुमची? 100% भाऊ, आम्हाला आनंद आहे. कारण की आदत वासरू ओपनला एक नंबरची गाडी करतोय, तर याच्यापेक्षा आनंद काय असेल दुसरा. सध्या बघतोय मुंबई बिनजोडला म्हणजे आदत मध्ये एकदम टॉप पळणारा म्हणजे रायबाकडेच बघितलं जातं. कसं वाटतंय जेव्हा एवढा चांगला नंदी तुमच्या दावणीला आले आणि कुठं कुठं तरी म्हणजे लोकांना पण म्हणजे एवढं माहित नाही, हळूहळू समजतंय की रायबा काय काय चीज आहे ते. जसा मैदानात बैल येतोय तसा आता प्रत्येकाला माहित झालंय की उसाटण्याचा रायबा. जेव्हा बैल पाठीमध्ये आपण नेतो तेव्हा सर्वांचा नजरा लागतं की आज याला पैरा कोण असेल. पैरा सस्पेंड ठेवण्याचं कारण एकच असतो, कारण की सर्वांच्या नजरा एकच पैऱ्यावरती लागल्या असताना जेव्हा सर्वांना समजतो बाबा हा बैल आहे, फक्त लोकांचं एकच म्हणणं असतं रायबाला फक्त त्यांनी गाला द्यायचा, बाकी दादाचं काम करणार आहे. 100%. दादा आता बघायला गेलं तर राणा पण म्हणजे आजारातनं निघला आणि तुम्ही चांगला पैरा दिला. कशा काय प्रकारे पैरा झाला तुमचा? ज्याचा बैल पळतो त्याला आपण 100% बैल देणार आहे. आणि आपणच त्यांना एकदा कॉल केला होता आणि नंतर त्यांनी पण आपल्याला केला. त्यांचा बैल कमबॅक झाल्यानंतर त्यांनी आपल्याला कॉल केला की आपण करायची की गाडी, त्यानंतर आपण गाडी केली आज आणि गुलाल पटकावला. दादा गाडीला स्पीड कसा लागला? गाडीला खालनं थोडी गाडी स्लो निघाली होती, पण पुढे गाडी छान पळाली.
बघायला गेलं तर रायबा सध्या टॉप पलते. 3 फेऱ्यामध्ये नियोजन काय चालू आहे का नाही? हो, सध्या नियोजन चालू आहे थोडं. आता सध्या मुंबई बिंदूरवरती जास्त लक्ष आहे. बघू मला आता तर वाटतं घाटावरून तुम्हाला जाम फोन येत असतील. हो, येतात पायऱ्यासाठी भरपूर पण येतात, पण सध्या बिंजोरवरती फोकस जास्त आहे. आणि आपल्या कुठेतरी थोडा चालू आहे, एक दीड महिन्याच्या आत नियोजन दिसेल. दादा किती महिने अजून आदत राहू शकतं? बैल आता तर थोडा आता बैल दात लावायच्या रंगामध्येच आहे, पण 2 महिने काढू शकतो अजून तो आत. ओके. म्हणजे आदातची पण बरीचशी अशी मैदानं पडलेली आहेत, तर या मैदानामध्ये पण आपल्याला बघायला दिसेल. काय बोलता दादा? हो, आपण जसा आदाचा मोठा मैदान असला तर आपण 100% जाण्याचा प्रयत्न करू आणि बैल गुलालात राहावं हीच अपेक्षा आहे आमची, बाकी काही नाही. दादा आता मला तर वाटतं ना चुकूनच 1 ते 2च गाड्या पडल्या असतील आपल्या. मागच्या टायमाला पण जादूमध्ये पळाली, ही गाडीला जाम स्पीड होता, पण त्या दिवशी असं काय झालेलं? जादूचं त्या दिवस तो जादू दिवसच नव्हता, कारण की गाडी एक दीड छकडा पुढे होती, पण जादूच्या काय दुखापत होती ते समजलंच नव्हता. त्याने डायरेक्ट स्टॉप घेतला, त्यामुळे गाडी आपली थांबली. दादा नाहीतर आज गाडी ती जादूने पण गुलाल झाली घेतले, शुभेच्छा देताय का त्याला? हो, 100% का जादू मी तिथं सोडायला होतो, पण आमची गाडी मांडली मागे असल्यामुळे मी तो लगेच तिकडे गेलो बैलाजवळ. नाहीतर त्याला मी सोडणार होतो, पण 100% येणाऱ्या काळात आम्ही नियोजन करू. दादा आदत वासरू असल्यावरती जाम लक्ष द्यायला लागतं, जाम आरामात पळवायला लागतं. मग अशा वेळी तुम्ही कशा काय प्रकारे आपल्या रायबाला पळवताय? शक्यतो तर आम्ही 1 हफ्त्यातून काढायचा प्रयत्न करतो, पण कधी जर एखादा जर चांगला मैदान असेल तर पळवतो. तसा पण 1 फेऱ्याने काही फरक नाही पडत त्याला पण. त्याच्यामुळे आम्ही त्याचा मोसम बघूनच बैल बाहेर काढतो, का बाबा बैल एकदम फ्रेश असेल किंवा बैल थोडा करंट मध्ये असेल तर बैल काढतो, नाही तर बैल नाही काढत. दादा पैरे तर जाम चांगले येतात. येणाऱ्या काळामध्ये कशा काय प्रकारचे नियोजन करता पायऱ्यांचे तुम्ही? आता कोणाचा वासरू असेल त्याला पण आपण बैल देऊ, फक्त तो बैलाच्या गालात पळणार पाहिजे. आता उसाटणे मैदानात गाडी झाली आपली, तो अर्जुन होता वेनगाव करतात. कोणाला बैल इकडं आपल्या पल्ल्याण पनवेल भागात कोणाला माहित पण नसेल, बरोबर. पण आपल्याला जो बैल पळणार माहित होता तो आपण बैल तिकडनं आला. त्याही आपल्याला कॉल केला होता, आपण त्यांना सांगितलं या मैदानाला आमचा बैल खाली बघा तुम्हाला जमतो का. ते आले लगेच आणि चांगली गाडी झाली. दादा आपण बघा आता प्रत्येकाला पैरे देता, मग बऱ्याचशा अगोदर आपला जेव्हा रायबा होता तेव्हा पैऱ्याला कुठेतरी अडचणी आल्या, पण आता काहीच अडचणी येत नाही तुम्हाला. तुम्ही जे बोलताय त्यांना पैरे देता. मग याच्या पुढे बैल पलतो नाही पलतो, कशा काय प्रकारची अपेक्षा ठेवताय तुम्ही पैरेकऱ्यांकडनं? प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येतो, त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपण ज्यांना बैल देऊ त्यांनी थोडीशी उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. आणि आम्ही पण लोकांची ठेवतो. आणि ज्यांना मी स्वतःहून इंस्टाग्रामवरती मागच्या वर्षी मेसेज करायचो की बाबा आम्हाला बैल भेटेल का, त्यांचे रिप्लाय यावर्षी येतात, पण आता वेळ गेलेली आहे ती, आता बैल भेटणार नाही. बरोबर. जेव्हा मित्रांनो बैल पळतो ना तेव्हा प्रत्येकाला कळून येत असतो, पण बघा एवढा संघर्षाचा काल होता, त्यांनी कल काढली आहे. बरेचसे चांगले चांगले पैरे करून आज आतला सध्या बघायला गेलं ना मुंबईमध्ये 1 नंबरचा बैल पळतोय तर आपला उसळणेकरांचा रायबा आहे. दादा सभोवताली एवढी सगळी गर्दी काहीतरी वेगळं सांगून जातं. रायबा समोर आज बघितलं जल्लोषाच्या वेळी जाम जण होती, आनंदच काय तो वेगळा होता. काय सांगाल? हो, प्रत्येकाला घरातला बैल पळतो, प्रत्येकाला वाटतो की आपला बैल जायला पाहिजे बैलाच्या सोबत. त्याच्यामुळं ही आमच्यासाठी नाही आलेली, कोणी बैलासाठी आलेली माणसं आहेत. बरोबर. त्याच्यामुळं बैलावरती प्रेम आहे, त्याच्यामुळे प्रत्येक जण आपला काम धंदा सोडून बैलासाठी येतो. दादा जास्त वेळ नाही घेणार, 2च मिनिटं घेतो. रायबा कुठनं आलाय तुमच्या दावणीला आणि कसा आला? रायबा चाकणच्या बाजारातून आमच्या दावणीला आलाय. बस बाजारातून घेतलेली खरेदी आहे, टॉप मध्ये पळतो. दादा बाजारात नाही घेतलेलं तेव्हा वाटलेलं का फेऱ्या वगैरे काय वाटला नव्हता एवढा नाव करेल म्हणून, पण बैल पाळणारी 100% गॅरंटी आपल्याला होती. कारण की बालाचं पाळण्यात दिसतं तसं याचं आम्हाला दिसलं होतं, पण एवढा टॉपला पळेल वाटत नव्हता, पण अपेक्षेपेक्षा जास्त निघाला. चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. ही तर सुरुवात आहे, आणखी पुढे त्याला आणखी नाव करायचंय. हो, काय वाटतं कुठे नेलं उसाटण्याचं गाव नाव? बैलासाठी कष्ट करायला आम्ही कुठेच कमी पडणार नाही. जवसर तो ज्याची जेवढी पळायची हिंमत आहे तेवढा आम्ही त्याला पळवण्याचा प्रयत्न करू. आणि आता तर मुंबई गाजवली, आता घाट गाजवायचा बाकी आहे. येणाऱ्या काळात 100% गाजवण्याचा प्रयत्न. 100%. दादा सगळी बोलताना कुठेतरी हा नाद आहे ना कुठेतरी पैशांचा आहे, पण तुमच्या दावणीला आल्यापासून मला तर वाटतं आपण जेवढं खर्च करू ना तेवढं या बैलांसाठी कमी आहे. काय बोलतंय किती म्हणजे मेहनत असते याच्या मागे आणि काय काय खर्च असतं? बघा, बैलाचा खुराकापासून ते हिरवा चाऱ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत खर्च आहे. पण ज्याला पळायचा आहे तो सुक्या पेंड्यावरती येऊन पळतो. आणि ज्याच्यात खरोखर पैशाचा आणि बैलगाडा क्षेत्राचा काही संबंध येत नाही तसं बघायला गेलं तर, कारण की 30,000चा वासरू कुठे जाऊ शकतो हे चांगलं दाखवून दिलं रायबानी. आणि 30 लाखाची वस्तू ही फेल पण जातो हे पण दाखवून दिलंय बैलगाडा क्षेत्राने. त्याच्यामुळं पैशाचा कधी माज नाही करायचा. ही लक्ष्मी कधी कोणाच्या दावणीला लागेल सांगू शकत नाही. मस्त. लाखात एक शब्द बोलले दादा. कारण का 30,000चा वासरू आज मुंबई गाजवतोय, एक अभिमानास्पद गोष्ट आहे. गाव तुमचं किती प्राऊड फील करतोय?
100% आज बिल्ला ग्रुप असेल, शर्यत ग्रुप असेल, प्रत्येक गावातली मंडळीला अभिमान आहे बैलाचा. आणि कधी जर हारबी वगैरे झाली तर ते सांगतात, समजवतात की बाबा अशाला असं करायला पाहिजे होतं, इथे चुकलं. आम्ही 100% त्या चुका भरून काढतो आणि पुन्हा त्याच जोशात मैदानात येतो. दादा अनुभव तुम्हाला थोडंफार कमी आहे, पण हळूहळू तुम्ही बघताय की हा क्षेत्र काय आहे, कसं आहे, काय अनुभव येतोय तुम्हाला? 100% बैलगाडा क्षेत्रात कोणी कोणाचा नाही आहे. ज्या दिवशी तुमचा बैल थांबेल त्या दिवशी तुम्हाला बाजूशी जाणारा पण ओळख देणार नाही. ज्या दिवशी तुमचा बैल पळतोय, आज आम्ही पैशाने शेट नाही, पण बाजूशी जाणारा प्रत्येक माणूस आम्हाला शेट म्हणून आवाज मारतो, कारण की याच्यामुळे मारतो. बरोबर आहे. याच्या अगोदर आम्हाला कोणी विचारत पण नव्हता, पण यांनी सर्वांना लावला आम्हाला विचारायला. चांगली गोष्ट. बरोबर, कारण का बघा आज लक्ष्मी दाराशी लावले. दादा ही लक्ष्मी कशी काय टिकून ठेवणार, शेवटचाच प्रश्न. लक्ष्मीला शेवटपर्यंत टिकून राहील आपल्या दावणीला, आणि त्याच्यासाठी होणारे कष्ट हे आपण अमर्यादित करायला तयार आहे. फक्त त्याने पळत राहावा, कष्टात कधी कमी पडणार नाही आपण. नक्की शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या गुलालासाठी. नेहमीच गुलालात असतं. मागच्या वेळीच बाहेर घेतलेली, पण ती कुठून कुठेतरी आवाजाची अपलोड नाही झाली. पण आज मला तरी वाटतं चांगला आवाज क्लिअर आला असेल आणि एक छान मुलाखत झाली. धन्यवाद दादा वेळात वेळ काढून दिल्याबद्दल. धन्यवाद तुमचं, तुम्ही वेळात वेळ काढून आमची मुलाखत घेतली आणि चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. धन्यवाद.